शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई, हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। आई बाबांचे संस्काराचे, हो आई बाबांचे संस्काराचे शब्द हे पडले कानी, जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी, जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी, शिक्षण देऊन आम्हा, शिक्षण देऊन आम्हा रीत जगण्याची दावी। अगदी प्रेमाने जपले ते, कोणालाही मदत करताना मागे पुढे अगदीच बघत नाही। कितीतरी वेळा असं होतं की त्यांचे विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या व्यवसायात भेटतात आणि त्यांच्या डोळ्यातून वागण्यातून त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव दिसतो आणि आपोआपच पप्पांच्या कारकिर्दीचा पुरावा मिळतो। या संस्थेने केवळ पप्पांना काम नोकरी तेवढंच नाही तर माणसं दिली, नाती दिली आणि मित्र दिले आणि महत्त्वाचं म्हणजे एक नवीन ओळख दिली। पप्पांच्या या यशस्वी प्रवासामध्ये काही लोकांचा खारीचा वाटा आहे आणि आज मला वाटतं नक्कीच त्यांची नावं इथे घेतलीच पाहिजेत। सर्वात पहिलं म्हणजे माझी मम्मी, तिने नेहमीच फार सुंदर साथ दिली आणि त्यानंतर मी उल्लेख करू इच्छिते त्यांच्या मोठ्या बहिणीचा म्हणजेच माझ्या आत्याचा, तिने नेहमीच त्यांना छान इमोशनल सपोर्ट दिला आणि आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आहे बरं, ते म्हणजे पप्पांचे मोठे बंधू, त्यांनी नेहमीच पप्पांच्या शिक्षणासाठी फार कष्ट केले आणि त्यांच्या सोबत उभे राहिले। या सर्वांना माझा विशेष धन्यवाद। सरांच्या बाबतीत काय सांगायचं, कट्टे सरांनी मैत्री दाखवताना आम्ही तर यांना भाऊभाऊच समजायचो, कारण कुठलीही गोष्ट विचारायची कट्टे सरांना विचारलं का आहेत आढाव सर, आणि आढाव सरांना विचारलं तर आढाव सर म्हणायचे आहेत कट्टे सर, पण कधीही यांनी एकमेकाची बाजू कायम सावरून नेली आहे आणि संस्थेला कायम मला वाटतं सरांनी कट्टे सर असतील निकम सर असतील यांनी खऱ्या अर्थानं जे विद्यार्थी घडवले त्यामध्ये आढाव सर निश्चित आपलं फार मोठं योगदान आहे जे आम्हाला नेहमी जाणवेल। राहणं, प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घ्यावं, प्रत्येक गोष्ट चांगली जरी नसेल तरी त्यात एक पॉझिटिव्ह साईड बघावं, हे त्यांच्याकडूनच मी शिकलो। मी फार काही मोठा नाही पण आता लहानही राहिलो नाही, तरी अजून त्यांच्याकडून मला खूप शिकायचं आहे, खूप नवनवीन अनुभव शिकायचे आहेत व त्यांनी हे शिकवत राहावं। शिक्षक म्हणून जरी आज ते रिटायर होत असतील तरी पण शिकवणं काही थांबणार नाही, यापुढेही असंच मार्गदर्शन सर्वांना करत राहा आणि कामानिमित्त जे छंद जोपासायचे राहिले ते या मोठ्या सुट्टीत जोपासावे अशी माझी इच्छा। हे सगळं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। बराचसा कालावधी आमचा ॲडमिशन किंवा आपल्या संस्थेच्या जाहिराती करणे, यातून विद्यार्थी मिळवणे यामध्ये आम्हाला खडतर प्रवास करावा लागला, परंतु सहकार्याने दिलेली साथ, संस्थेने दिलेली साथ, त्यामुळे आतापर्यंतचा प्रवास चांगला झाला आणि आता पूर्णत्वाला आलेला आहे। आज खूप सारे असे म्हणजे सहकारी किंवा मोठे व्यक्ती होते आपल्या की त्यांचं स्मरण आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या माध्यमातून हे काम चालू झालं, पण आज त्यांना आपण ते काम दाखवायला किंवा पाहायला ते नाही, पण त्याबद्दल थोडं मनामध्ये दुःख वाटतंय की ते आपल्यामध्ये नाही आहे। पण या काळाच्या प्रवासाला आपण कोणीही एक माणूस व्यक्ती हात लावू शकत नाही। तुम्ही सर्वजण येऊन मला शुभेच्छा दिल्यात,
उलट माझ्यापेक्षा दुसऱ्यांनी परीक्षण करून माझ्यातलं एक एक गुण सांगितला. कधी कधी मला तो परत मागे वळून पाहावा वाटला. नक्कीच स्तुतिप्रिय सर्वजणच असतात, माणसाला स्तुती आवडते, पण काही वेळेला असंही पाहिजे की आपली चूक पण दाखवून दिली पाहिजे आणि ती चूक सुधारली म्हणजे आपल्याला पूर्णत्वाला आपण आणखी पुढे जाऊ शकतो. अशी काही गोष्ट आहे की आज इथे कोणालाच माहीत नसेल. मी 5वी 6वी 7वी पर्यंत होतो त्यावेळेला चोरून बिडी सिगारेट ओढायचो. पण आमच्या गावामधले बबन गायकवाड म्हणून एक व्यक्ती आहेत, आता सध्या ते मुंबईला आहेत, त्यांनी मला एकदा एवढं बोलून मी सर्व कृतिकान वेदिकाया नवरत्न माझे निवृत्तीचा दिस हा, निवृत्तीचा दिस हा कसा धावून आला या क्षणी. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म मिळाला काय सांगावी ही पुण्याई. शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची ही पुण्याई. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण